1981 सालचा तो काळ होता, जेव्हा अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील एक शांत, साधं आणि सुरक्षित मानलं जाणारं उपनगर आपल्या रोजच्या लयीत जगत होतं. याच ठिकाणी सिल्व्हिया क्वेल नावाची 34 वर्षांची तरुणी एकटी राहत होती. सिल्व्हिया अत्यंत महत्त्वाकांक्षी, स्वावलंबी आणि शिक्षित महिला होती. ती व्यवसायाने आर्किटेक्ट होती. इतिहासाचा अभ्यास करणे, जुन्या नकाशांचा अभ्यास करणे, प्राचीन वास्तूंमधून प्रेरणा घेऊन आधुनिक इमारतींची रचना करणे हे तिचं मुख्य काम होतं. याशिवाय तिने स्वतःचा वेडिंग केक बनवण्याचा छोटासा पण यशस्वी व्यवसायही उभा केला होता. आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी झाल्यानंतर तिने आपल्या आईवडिलांच्या घराजवळच स्वतःचं स्वतंत्र घर घेतलं होतं. ती एकटी राहत असली तरी रोज सकाळी आपल्या आईवडिलांकडे जाऊन त्यांच्यासोबत कॉफी पिणं हा तिचा नित्यक्रम होता. तसेच कधीकधी तिचे वडीलही तिच्याकडे कॉफी प्यायला येत होते. 4 ऑगस्ट 1981चा तो दिवसही इतर दिवसांसारखाच उजाडला होता. सकाळचे सुमारे 8 वाजले होते. नेहमीप्रमाणे सिल्व्हियाचे वडील तिच्याकडे सकाळच्या कॉफीसाठी गेले. मात्र घराजवळ पोहोचताच त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि मागील बाजूचा दरवाजाही अर्धवट उघडाच होता. मनात धडधड वाढत असतानाच ते घरात शिरले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लिव्हिंग रूम आणि बेडरूमच्या मधोमध जमिनीवर सिल्व्हियाचा मृतदेह पडलेला होता. ते घाबरून तिच्याजवळ धावले तेव्हा तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिचे दोन्ही हात तिच्या शर्टने बांधलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक टॉवेल ठेवलेला होता. वडिलांनी तो टॉवेल हटवला तेव्हा त्यांना दिसलं की सिल्व्हियाच्या डोक्यात गोळी लागलेली होती आणि छातीवर चाकूने अनेक वार करण्यात आले होते. हे दृश्य पाहून ते पूर्णपणे भादरून गेले. त्यांनी तात्काळ टॉवेल पुन्हा तिच्या शरीरावर घातलं, कारण आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहणं त्यांना सहन होणं शक्य नव्हतं. त्यानंतर ते पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्सना फोन करण्यासाठी घरातील लँडलाईन फोनकडे गेले. मात्र तेथे आणखी एक धक्का त्यांची वाट पाहत होता. फोनची वायर कापलेली होती. त्या काळात मोबाईल फारसे प्रचलित नव्हते आणि बहुतेक घरांमध्ये लँडलाईनचा वापर होत होता. याचा अर्थ हल्लेखोराने मुद्दाम संपर्क तुटावा म्हणून फोनची वायर कापली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले. वडिलांनी त्यांना सांगितलं की मृतदेहावरचा टॉवेल त्यांनी झाकलेला आहे. पोलिसांनी तो टॉवेल हटवून संपूर्ण क्राईम सीन जशास तसा जतन करत फोटो आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. सिल्व्हियाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घराची बारकाईने तपासणी सुरू केली. तपासादरम्यान असं दिसून आलं की बेडरूमची खिडकी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण ती खिडकी मजबूत असल्यामुळे ती तुटली नव्हती. मात्र बाथरूममध्ये एक मोठी खिडकी पूर्णपणे तुटली होती आणि त्या खिडकीतून बाहेर झाडाझुडपांकडे जाणारा एक मार्ग दिसत होता. पोलिसांनी त्या झुडपांची तपासणी केली असता सुमारे 6 फूट अंतरावर तुटलेल्या काचाचे तुकडे सापडले. घराच्या आत देखील अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. जरी मृतदेह लिव्हिंग रूम आणि बेडरूमच्या मधोमध आढळला असला तरी खून मुख्यतः बेडरूममध्ये झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. बेडशीटवर, उशांच्या कव्हरवर, दारापाशी असलेल्या डोअरमॅटवर मोठ्या प्रमाणात रक्त पसरलेलं होतं. बेडजवळ रक्ताने माखलेला एक चाकू सापडला. याशिवाय सिल्व्हियाची बेडशीट, उशीचं कव्हर, ऑरेंज रंगाचा एक कपडा, तिच्या तोंडावर ठेवलेला टॉवेल, तिचे हात बांधण्यासाठी वापरलेला शर्ट, तसेच तिच्या शरीरावरून आणि खाजगी अवयवांमधून घेतलेले स्वॅब्स हे सर्व पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी कुटुंबियांशी संवाद साधला. कुटुंबियांनी सांगितलं की 4 ऑगस्टच्या दिवशी सिल्व्हियाकडे कोणीही आलेलं नव्हतं. पोलिसांना हेही कळलं की रात्री सुमारे 11 वाजता सिल्व्हियाने आपल्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. याचा अर्थ रात्री 11 वाजेपर्यंत ती जिवंत होती आणि त्यानंतरच हा गुन्हा घडलेला असावा. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण स्पष्ट झालं. तिच्या छातीवर चाकूने 3 खोल वार करण्यात आले होते, ज्यामुळे तिचे हृदय आणि दोन्ही फुफ्फुसं गंभीररित्या जखमी झाले होते आणि प्रचंड रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला होता. डोक्यात लागलेली गोळी हे दुय्यम कारण होतं. रिपोर्टमध्ये हेही स्पष्ट झालं की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. तिच्या शरीरावर, बेडशीटवर, उशीवर आणि टॉवेलवर वीर्याचे नमुने आढळले होते. तिच्या गळ्यावर खोल लाल खुणा होत्या, ज्यावरून तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न झाल्याचं दिसून येत होतं. तिच्या नखांची अवस्था पाहता तिने स्वतःला वाचवण्यासाठी जोरदार प्रतिकार केल्याचंही स्पष्ट झालं. मात्र 1981 मध्ये विज्ञान आणि फॉरेन्सिक तंत्रज्ञान आज इतकं प्रगत नव्हतं. DNA तपासणी प्राथमिक अवस्थेत होती, त्यामुळे तपास लांबत गेला.
2 वर्षांनंतर 1983मध्ये फॉरेन्सिक सायन्समध्ये काही महत्त्वपूर्ण प्रगती झाली. अल्टरनेटिव्ह लाईट सोर्ससारख्या तंत्रज्ञानामुळे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात असलेला DNA ओळखला जाऊ लागला. अखेर सिल्वियाच्या टॉवेलवर, शर्टवर, बेडशीटवर आणि इतर वस्तूंवर तिच्या व्यतिरिक्त एका अज्ञात व्यक्तीचा DNA आढळून आला. मात्र समस्या अशी होती की DNAचं प्रमाण इतकं कमी होतं की ते वेगळं करून थेट मॅचिंगसाठी वापरणं शक्य नव्हतं. त्यामुळे हा धागा असूनही तपास पुढे सरकू शकला नाही आणि वर्षानुवर्षे हा खून एक न सुटलेलं कोडं बनून राहिलं. काळ पुढे सरकत राहिला, पण सिल्विया क्वेलच्या हत्येचा गुंता मात्र जसाचा तसा राहिला. वर्षानुवर्षे तपास सुरू होता, पण ठोस निष्कर्ष काहीच लागत नव्हता. 1983मध्ये सापडलेला अज्ञात DNA हा तपासासाठी एक आशेचा किरण होता, पण त्या काळातील तांत्रिक मर्यादांमुळे तो पुढे नेणं अशक्य होतं. पोलीस आणि फॉरेन्सिक विभाग तर काही वर्षांनी नव्या पद्धतीने DNA तपासण्याचा प्रयत्न करत राहिले. FBI आणि संबंधित तपास यंत्रणांनी तो DNA राष्ट्रीय गुन्हेगार डेटाबेसमध्ये टाकून वारंवार मॅचिंग करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी निकाल शून्यच निघत होता. याचा अर्थ एकच होता की जो कोणी हा गुन्हा करून गेला त्याचा कदाचित आधी किंवा नंतर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. त्यामुळे संशयितांची यादी आणखीनच धूसर होत गेली. या दीर्घ काळात एक विचित्र घटना घडली. एका चोराने स्वतःवर सिल्वियाच्या खुनाचा आरोप करून घेतला. सुरुवातीला तपास यंत्रणांना वाटलं की अखेर आरोपी सापडला आहे, पण सखोल चौकशीत हे उघड झालं की तो माणूस फक्त फुकटचं जेवण आणि सिगरेट मिळाव्यात म्हणून तुरुंगात जायला तयार होता. DNA तपासणीत त्याचा सिल्वियाच्या घरात सापडलेल्या DNAशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आणि तो धागा तिथेच संपला. पुन्हा एकदा तपास अंधारात गेला. दरम्यान विज्ञान मात्र थांबत नव्हतं. DNA टेक्नॉलॉजीत सातत्याने प्रगती होत होती. अनेक वर्षांनंतर अखेर तो जुना अल्प प्रमाणातील DNA आधुनिक पद्धतीने डेव्हलप करण्यात यश आलं. तरीही तो DNA कोणत्याही गुन्हेगार डेटाबेसशी जुळत नव्हता. 2020 सालापर्यंत हेच चित्र कायम होतं. सिल्वियाच्या कुटुंबियांपैकी अनेक जण न्यायाची वाट पाहतच या जगातून निघून गेले होते. तिचे आईवडीलही हयात नव्हते. फक्त तिची एक लहान बहीण उरली होती, जिला अजूनही त्या रात्रीचं सत्य जाणून घ्यायचं होतं. 2020मध्ये या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळालं. युनायटेड डेटा कलेक्ट नावाची एक खाजगी कंपनी पुढे आली होती. ही कंपनी आरोग्यविषयक संशोधनासाठी लोकांचे DNA सॅम्पल्स गोळा करून त्यांचा मोठा डेटाबेस तयार करत होती. पोलिसांनी या कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सिल्वियाच्या घरातून मिळालेला DNA त्या डेटाबेसमध्ये तपासणीसाठी टाकण्यात आला. 26 मे 2020 रोजी अखेर एक मोठा ब्रेक मिळाला. तो DNA थेट एखाद्या व्यक्तीशी नाही, तर एका कुटुंबाच्या DNA फॅमिली ट्रीशी जुळत असल्याचं समोर आलं. यामुळे तपास अधिक केंद्रित झाला. त्या कुटुंबातील फारच कमी लोक जिवंत होते. पोलिसांनी एकामागोमाग एक सर्वांना तपासून बाद केलं आणि शेवटी संशयाची सुई एका विशिष्ट व्यक्तीवर येऊन थांबली. हा माणूस 1981 साली सिल्वियाच्या घरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर राहत होता आणि जवळच असलेला नेब्रास्का परिसरात त्याचं वास्तव्य होतं. त्याचं नाव होतं डेव्हिड. पोलिसांनी थेट अटक न करता आधी खात्रीशीर पुरावा मिळवण्याचं ठरवलं. पोलिसांनी डेव्हिड राहत असलेल्या इमारतीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्याच्या हालचालींवर गुप्तपणे नजर ठेवली जात होती. एक दिवस डेव्हिड घरातील कचरा गोळा करून जवळच्या डस्टबिनमध्ये टाकायला गेला. हीच ती संधी होती ज्याची पोलीस वाट पाहत होते. डेव्हिड निघून गेल्यावर पोलिसांनी ती कचऱ्याची पिशवी उचलून थेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली. त्या कचऱ्यात एक बिल सापडलं, ज्यावर डेव्हिडचं नाव, ईमेल ॲड्रेस आणि खरेदी केलेल्या वस्तूंची यादी होती. त्या यादीत एक विशिष्ट गोष्ट होती, व्हॅनिला फ्लेवरची कोका कोला कॅन. नशिबाचा खेळ म्हणावा लागेल, कारण त्याच कचऱ्याच्या पिशवीत ती कोका कोला कॅनही सापडली. पोलिसांनी त्या कॅनवरून DNA सॅम्पल घेतला आणि तो सिल्वियाच्या घरातून सापडलेल्या DNAशी मॅचिंगसाठी पाठवला. निकाल आला आणि तपास अधिकाऱ्यांच्या शंकेला पूर्णविराम मिळाला. दोन्ही DNA अगदी अचूक जुळले होते. 40 वर्षांपूर्वीचा गुन्हा एका साध्या 16 कॅनमुळे उघडकीस आला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डेव्हिडला अटक केली. अटकेच्या वेळी डेव्हिड 62 वर्षांचा होता. 1981मध्ये जेव्हा सिल्वियाचा खून झाला तेव्हा तो अवघा 22 वर्षांचा होता. इतक्या वर्षात पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील असं त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. न्यायालयात खटला सुरू झाला. पोलिसांनी क्राईम सीनवरील सर्व पुरावे, DNA रिपोर्ट्स, फॉरेन्सिक निष्कर्ष आणि कचऱ्यातून मिळवलेला निर्णायक DNA हे सर्व कोर्टसमोर सादर केलं. खटल्यादरम्यान डेव्हिडने स्वतःला वाचवण्यासाठी एक वेगळीच कथा सांगितली. त्याने दावा केला की सिल्वियाचा खून तिच्या बॉयफ्रेंडने केला होता. तो बॉयफ्रेंड अत्यंत आक्रमक होता आणि याआधी अनेकदा सिल्वियाला मारहाण करत असे. ही माहिती तिच्या कुटुंबियांनाही माहीत होती.
असं डेव्हिड म्हणाला. तो असंही म्हणाला की तो सिल्वियाच्या संमतीने तिच्या घरी गेला होता, त्यामुळेच त्याचा DNA तिथे सापडला. त्याने पोलिसांवरच निष्काळजीपणाचा आरोप केला की त्यांनी सिल्वियाच्या बॉयफ्रेंडची योग्य चौकशीच केली नाही. मात्र ही सगळी बचावाची धडपड निष्फळ ठरली. फॉरेन्सिक पुरावे अत्यंत स्पष्ट होते. क्राईम सीनवर फक्त 2च DNA सापडले होते, एक सिल्वियाचा आणि दुसरा डेव्हिडचा. तिसरा कुणाचाही DNA तिथे नव्हता. याशिवाय घटनास्थळी मिळालेल्या सर्व पुराव्यांची साखळी डेव्हिडकडेच निर्देश करत होती. अखेर 2022मध्ये न्यायालयाने निर्णय दिला. डेव्हिडला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सिल्वियाला अखेर न्याय मिळाला, पण तो न्याय पाहण्यासाठी तिचे आईवडील जिवंत नव्हते. तिच्या कुटुंबातून फक्त तिची लहान बहीण उरली होती, जिने हा निकाल ऐकून अश्रूंना न्यायालयात सोडलं. निकाल देताना न्यायाधीशांना 2 महत्त्वाच्या ओळी म्हटल्या. त्यांनी सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर आशा सोडू नका. पोलीस आणि फॉरेन्सिक विज्ञान कधी ना कधी सत्य बाहेर काढतील आणि न्याय मिळवून देतील. दुसरी ओळ गुन्हेगारांसाठी इशारा होती. ज्यांनी आजवर गुन्हे केले आहेत आणि सुटून गेले आहेत, त्यांनी असं समजू नये की ते कायमचे वाचले आहेत. पोलीस तुमच्यापर्यंत येणारच. 40 वर्षांनंतर एका साध्या कोका कोला कॅनने सत्य उघड केलं आणि सिल्विया क्वेलच्या आत्म्याला अखेर शांतता